नमस्कार. पारिस फाउंडेशनच्या या विशेष सादरीकरणात आपलं स्वागत आहे. अच्छा, कधी विचार केलाय का की एखादं गाणं, फक्त एकच गाणं आपल्याला इतकं का आवडतं की ते आपण पुन्हा पुन्हा ऐकतो? यामागे ना फक्त संगीत नाहीये, तर एक खूप इंटरेस्टिंग असं मानसशास्त्रीय कारण दडलेलं आहे. चला तर मग आज हेच रहस्य आपण उलगडूया. जरा आठवून बघा, आहे का तुमचं असं एखादं खास गाणं जे कुठेही वाजलं ना की तुम्ही थेट एका वेगळ्याच दुनियेत पोहोचता? चेहऱ्यावर नकळत एक हसू येतं किंवा कधीकधी डोळेही ओलावतात. मला खात्री आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असं एक तरी गाणं नक्कीच असतं. आपल्याला अनेकदा काय वाटतं की अरे, आपल्याला त्या गाण्याचे सूर आवडतात किंवा गायकाचा आवाज खूप छान आहे. पण मानसशास्त्र काहीतरी वेगळंच सांगतं. ते म्हणतं, खरी गंमत सुरांची नाहीये, तर त्या सुरांशी जोडलेल्या आठवणींची आहे. आणि हेच आहे तुमच्या त्या स्पेशल गाण्यामागचं खरं गुपित. सो यातला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर आपली जी आवडती गाणी असतात ना, ती आपल्या आयुष्यातल्या एखाद्या खूप महत्त्वाच्या किंवा भावनिक प्रसंगाशी जोडलेली असतात. आणि म्हणूनच ती आपल्याला इतकी जवळची वाटतात. आपल्या मेंदूसाठी ते गाणं म्हणजे फक्त संगीत नसतं, तर ती एक संपूर्ण आठवण असते, एक अख्खा अनुभव असतो. पण हे सगळं नक्की घडतं कसं? यामागे एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे, जिला न्यूरल एन्कोडिंग असं म्हणतात. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपला मेंदू गाण्यांना आठवणींसोबत कसा बुकमार्क करतो तेच आता आपण समजून घेणार आहोत. तर न्यूरल एन्कोडिंग म्हणजे काय? एक कल्पना करा. तुम्ही एखादी खूप तीव्र भावना अनुभवत आहात. समजा पहिलं प्रेम असेल किंवा एखादा मोठा विजय साजरा करत असाल किंवा अगदी एखादा दुःखाचा क्षण, आणि त्याच वेळी बॅकग्राऊंडला एक गाणं वाजते. अशा वेळी आपला मेंदू काय करतो, तो त्या गाण्याला त्या भावनेसोबत टॅग करतो. अगदी आपण जसं कॉम्प्युटरमध्ये एखाद्या फाईलला नाव देतो ना, तसंच काहीसं. ही सगळी प्रक्रिया आहे ना, ती 4 सोप्या टप्प्यांमध्ये घडते. पहिला टप्पा, तुम्ही एक तीव्र भावना अनुभवता. दुसरा, त्याच क्षणी तुम्ही एक विशिष्ट गाणं ऐकता. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, तुमचा मेंदू ती भावना आणि ते गाणं यांना एकत्र टॅग करून टाकतो. आणि मग येतो चौथा टप्पा. जेव्हा कधी भविष्यात तुम्ही ते गाणं परत ऐकता, तेव्हा मेंदू ती संपूर्ण आठवण, ती फाईल पुन्हा तुमच्यासमोर ओपन करतो. म्हणजे तुम्ही फक्त गाणं नाही, तर ती अख्खी आठवण पुन्हा जगत असता. आणि हो, ही फक्त एक कल्पना नाहीये. यावर जगभरात खूप मोठं संशोधन झालं आहे. जागतिक विज्ञानापासून ते अगदी आपल्या भारतीय संस्कृतीपर्यंत संगीत आणि आठवणी यांचं नातं किती घट्ट आहे, चला आता ते पाहूया. तर मग वैज्ञानिक पुरावा काय सांगतो? कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधनातून असं सिद्ध झालंय की आपल्या मेंदूचा एक विशिष्ट भाग, ज्याला मीडियल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणतात, तो संगीत आणि आठवणी जोडण्याचं काम करतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अल्झायमरसारख्या आजारात सुद्धा मेंदूचा हा भाग बऱ्यापैकी सुरक्षित राहतो. म्हणूनच तर जुनी गाणी ऐकून रुग्णांना जुन्या गोष्टी आठवतात. आणि आपल्या भारतात बोलायचं झालं तर बॉलिवूडचं संगीत हे आपल्या कलेक्टिव्ह मेमरीचा, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या सामूहिक आठवणींचा एक महत्त्वाचा भाग आहे. एवढंच नाही तर आपले भारतीय राग जसं की दरबारी किंवा यमन हे ताण कमी करण्यासाठी थेरपी म्हणूनही वापरले जातात. बरं, तर मग ह्या सगळ्या माहितीचा वापर आपण आपल्या मानसिक आरोग्यासाठी कसा करू शकतो? संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर ते एक खूप प्रभावी थेरपीसुद्धा आहे. चला बघूया काही सोप्या टिप्स. आपण स्वतःची एक म्युझिक टूलकिट तयार करू शकतो. एक मूड बूस्टर प्लेलिस्ट बनवा, ज्यात तुमच्या सगळ्यात आनंदी क्षणांशी जोडलेली गाणी असतील. जेव्हा कधी निराश किंवा लो वाटेल, तेव्हा ती ऐका. अभ्यासात किंवा कामात लक्ष लावायचं असेल, तर शब्दांशिवायचं संगीत म्हणजे लो-फाय म्युझिक वापरा. त्याने एकाग्रता वाढते. आणि घरातल्या आजी-आजोबांना त्यांच्या तरुणपणीची गाणी ऐकवा. हा त्यांच्या मेंदूसाठी एक खूप चांगला व्यायाम ठरू शकतो. आठवणींना उजाळा मिळतो. आणि या सगळ्यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते की संगीत हे खऱ्या अर्थाने जगातील सर्वात स्वस्थ आणि सगळ्यात प्रभावी टाईम मशीन आहे. ते तुम्हाला डोळे मिटल्या क्षणी एका पैसाचाही खर्च न करता कित्येक वर्ष मागे घेऊन जाऊ शकतं. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमचं आवडतं गाणं कुठे वाजेल, तेव्हा ते केवळ संगीत म्हणून ऐकू नका, तर त्यासोबत जोडलेल्या त्या खास आठवणीत पुन्हा एकदा रमून जा. आणि आता जाता जाता एक विचार करा, तुमचं ते स्पेशल गाणं कोणतं आहे आणि त्यासोबत कोणती खास आठवण जोडलेली आहे. मनाचे असेच अनेक खेळ समजून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडलेली रहा. हा विषय आपल्यासमोर सादर केला डॉक्टर अजित पाटील यांनी, जे एक मानसतज्ज्ञ आहेत. अधिक माहितीसाठी आपण त्यांना संपर्क करू शकता. धन्यवाद.
मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.